पहिली केली उलटी, गेलो वेट एन्जॉय मध्ये, खेळ गाडी घसरगुंडी, त्यानंतर डायरेक्ट टायर आणि गणेश भाऊने दाखवली त्यांची बॉडी. तर मॉर्निंगला आदित्य भाऊला घेऊन मी निघलो डायरेक्ट वेट एन्जॉयला जाण्यासाठी. गणेश भाऊ पाशी गेलो, काढली गाडी, 5 मिनिटात मोटिवेट घेतलं आणि आदित्य भाऊने काढल्या उलट्या. बसलो गाडीत, तर तोपर्यंत आलो, येऊन बसलो वेट एन्जॉय मध्ये आतमध्ये गेले पहिल्यांदा केली एंट्री, तिकीट घेतले आणि थेट गेलो डायरेक्ट पहिले जेवायला. नाश्ता घेतला करून आणि थेट गेलो डायरेक्ट पाण्यात खेळण्यासाठी. पहिले केले बच्चेवाल्या राईड छोट्या एकामागे एक मी मारून एंट्री घेतली आणि मग आलो शाळेत, तिघ एकामागे एक आलो आणि थेट गेलो मोठ्या राईड वरती. मोठी राईड बघून ह्या दोघांची फाटली आणि तुमचा भाऊ एकटा झालता येत ना खाली. मग आम्ही थेट निघलो वेटिंग करून दुसऱ्या लाईनी जाण्यासाठी. दुसरीकडे गेले गणेश भाऊला कळून चुकलेलं, आज आपण काही खेळत नाही. मग येऊन पडलो तिथनं खाली, डायरेक्ट गेलो नाचायला. पहिले त्याचा बुडतानी डान्स, त्यानंतर डोकं हलून डान्स, नंतर एकावरती अंगावरती घेऊन डान्स, नंतर डायरेक्ट ढोबी डान्स, डायरेक्ट विषय खोल, त्याला डायरेक्ट नागिन डान्स केल्यानंतर खेळ गाडी, त्यानंतर भावांना भेटलो. पहिले गेले आदित्य दादा, गणेश दादा, त्यानंतर आली माझी बारी. खालून लय घासून घेतलेली, ती शांत करायला गेलो डायरेक्ट पाण्यात. जोपर्यंत कडली नाही तोपर्यंत गणेशची कष्टीच पलटली, डायरेक्ट कष्टी तिकडे फेकली, डायरेक्ट गेलो दुसऱ्या राईड वरती. ह्या राईड करू इकडे रेस्क्यू ऑपरेशन केलं. मग तिकडून आम्ही गेलो डायरेक्ट अम्युजमेंट पार्कला. अम्युजमेंट पार्क मध्ये आम्ही केला पहिला झोका, त्यानंतर मोठा झोका आणि त्यानंतर हे सगळे ऍक्टिव्हिटी करून टाकले. पण इकडे व्हिडिओ काढायला कोण नव्हतं. डायरेक्ट गेलो गाडी चालवायला, गाडी ठोकाठोकीच केली. ब्रेजा मागणार होतो पण इथे तुमच्या भावाने गाडी चालवण्यापेक्षा ठोकलीच जास्त. आणि तिकडून त्यांनी डायरेक्ट मला नाश्ता करायला नेलं. तिला बोललो आज कस तू पाणी करते म्हणून लय मोठ्या राईड मध्ये बसायचं ठरवलं. खरं सांगतो वरती गेल्यावरती फाटली होती, त्यांनी वरतीच पॉज केलं लय वेळ. मग केलं वेट एन्जॉय कम्प्लीट. तिकडून निघलो डायरेक्ट घरी येण्यासाठी. घरी आल्या गणेश दादाने दाखवलं त्यांचा फिटनेसचा राज, चाय आणि बिस्किट. आदित्य भावान मी पण आलो घरी आणि ब्लॉगचा केला एंड.